नमस्कार. मी आठवण या चॅनलतर्फे आलेली आहे आणि आपण आठवण या चॅनलमध्ये अनेक जणांचे आठवणी घेतो. आपण त्या आठवणी संपूर्णपणे आपण एकत्रित करून त्या प्रसारित करतो. वेगवेगळे जण आपापल्या आठवणी सांगतात. त्याच्याप्रमाणे आज आपल्याकडे निखिल चौधरी आलेले आहेत आणि त्या त्यांच्या आठवणी सांगणार आहेत. तेव्हा निखिल चौधरी, मी तुम्हाला विनंती करते, ह्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आपण अवश्य आपल्या आठवणी सांगाव्यात आणि आम्ही त्या ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. तरी कृपया आपण सुरुवात करावी. डोळे काकू, आपल्याला धन्यवाद. मी आपल्याशी काही बोलू इच्छितो. माझं नाव निखिल चौधरी. मी ॲडमिनिस्ट्रेशन प्रोफेशनल आहे आणि मी कोरा या सोशल मीडिया साईटवरती एक्सटेन्सिव्हली लिहितो. लिहिणं हा माझा छंद आहे. मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या काही आलेल्या प्रसंगाबद्दल बोलू इच्छितो. आता सर्वात पहिला प्रसंग, आता भारत आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत आणि आपण डेव्हलप्ड इकॉनॉमी बनण्याच्या मार्गावर आहोत. पण जगातले कुठलेही देश तुम्ही घ्या, म्हणजे मोठे असू देत, लहान असू देत, पण प्रत्येक देशामध्ये गोरगरीब लोक असतातच, होमलेस लोकही असतात आणि काही लोक भिकही मागतात. अमेरिकेतही तुम्ही गेलात तरी तिथे तुम्हाला भिकारी दिसतीलच. आता मला एक प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे की जो लहानपणापासून माझ्या मनामध्ये ठसलेला आहे आणि इव्हन आताही, म्हणजे आता मी वयाने 41 वर्षाचा आहे, पण हा प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. आता मी लहान असताना एकदा मी देवळात गेलेलो. एका बाबा आणि मी होतो. आता तिथे दोन भिकारी बसले होते. तर बाबांनी एकाला पैसे दिले आणि एकाला नाही दिले. आता बाबांना विचारलं की तुम्ही एकाला पैसे दिलेत, एकाला नाही दिलेत, असं का केलं? आता बाबा म्हणाले की ज्याला मी पैसे दिलेत त्याला एकदा ऑब्झर्व करा. तो पेटी वाजवत होता आणि दुसरा जो होता तो नुसता बसला होता. आता जो पेटी वाजवतोय तो काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करतोय, बरोबर? आता हे जे कन्स्ट्रक्टिव्ह आणि नॉन कन्स्ट्रक्टिव्ह ह्या दोन ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या मनामध्ये भिनल्या आणि मी त्याच्याबद्दल विचार करायला लागलो की म्हणजे आपल्याकडे अनेक लोक भीक मागतात, पण अशी किती लोक आहेत की त्यातनं काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह कोणीतरी काहीतरी करतं. आता एखादा पेटी वाजवतोय, त्याच्यामध्ये एखादा बासरी वाजवतो, तर इव्हन जो वासुदेव दारोदारी येतो, इव्हन त्याचं सुद्धा समाजाला काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असतं का नाही? अशा लोकांना प्रोत्साहन द्यावं की ज्यांना आपल्या मार्गाने समाजाला काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करतात, ज्यांचं काहीतरी समाजासाठी करणं असतं. मी अनेकदा ऑफिसला जातो वगैरे मोटरसायकलवरनं, तर सिग्नलला लहान मुलं असतात जे आलेपाक विकतात. त्याच्यानंतर मग माझ्या आईबाबांना आलेपाक आवडतात. तर मी अशा वेळेला विचार करतो की दुकानात जाऊन आलेपाक घेण्यापेक्षा मी सिग्नलवरचा जो मुलगा विकतोय त्याच्याकडनं आलेपाक आपण घेतले तर त्याच्यासाठी ती मोठी गोष्ट आहे. आता एक 10 रुपये 20 रुपये काढणं त्याच्यासाठी, हे आपल्यासाठी मोठी गोष्ट नाही, पण तो जो मुलगा आहे त्याला गिराईक मिळतो. की ज्यांच्याकडे आपण बघतो गरीब असतात, ज्यांचे छोटे व्यवसाय असतात, कोणी रस्त्यावर फुगे वगैरे विकतात, आता कोणी छोटे हँडीक्राफ्ट्स वगैरे विकतात. आता ही सगळी लोक भीक मागायला चूज करू शकत होते, पण त्यांनी तसं केलं नाही कधी. त्यांनी छोट्या का असेना आपला व्यवसाय सेटअप केला. तर अशा वेळेला विचार करतो की म्हणजे अशा लोकांना आपण प्रोत्साहन दिलं तर त्यांची अडचणी दूर होऊ शकतील. जर लोकांकडनं त्यांना सपोर्ट मिळाला, प्रोत्साहन मिळालं, तेही खुश होतील आणि एकंदर समाजाच्या दृष्टीने पण ते बेनिफिशियल होईल. आणि आपण खरोखर एक प्रगत समाज आहोत, प्रगत आपण समाज आहोत, हे आपल्या कृतीतनं दिसून येईल. पाक आवडतात म्हणून मी सिग्नलवाल्याकडनं आलेपाक घेतो. आता माझी भाची जेव्हा छोटी होती तेव्हा मी रस्त्यावरनं फुगे घेऊन तिला द्यायचो. मी दुकानात जाऊ शकत होतो. आता रस्त्यावर जो कोणी खेळणी विकत असेल, मी त्याच्याकडनं खेळणी विकत घेऊन तिला द्यायचो. हे दुकानात मी न घेता मी त्याच्याकडनं घेणं प्रेफर केलं अशा वेळेला. हा माझा पहिला प्रसंग आहे. एक समाज म्हणून आपलं काहीतरी देणं लागतं व्यक्ती म्हणून, आणि ह्या पद्धतीने आपण फार मोठी अगदी कोणाला डोनेशन किंवा देणगी वगैरे द्यायची पण गरज नाही, पण आपल्या कृतीतनं या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यातून दिसून येतं की आपण समाज म्हणून कसे आहोत, आपण इतरांचा कसा विचार करतो. दरवर्षी आपण वाचतो की पॉवर्टी लाईन मधनं वगैरे बाहेर जातात. तर हे छोटे जे उद्योजक आहेत, जे लहान का असेना आपला व्यवसाय करतात, अशा लोकांना प्रोत्साहन देणं हे एक सोसायटीची व्यक्ती असल्यामुळे म्हणून आपलं कर्तव्यही बनतं. करायचो पूर्वी, आणि मी मोटरसायकल स्टेशनला लावायचो आणि ट्रेन पकडून तिकडे मी
माझ्या ऑफिसचं जवळचं जे स्टेशन आहे तिथे उतरायचो. आता मी एकदा घरी चाललो होतो, माझी मॉर्निंग शिफ्ट होती, तर दुपारी 4 वाजता वगैरे मी चाललो होतो घरी. माझ्यावर माझे इतर कलिग्स वगैरे होते. आता माझं अप्रेझल वगैरे झालेलं, चांगलं झालं होतं अप्रेझल त्यावेळेला. तर माझ्या कलिगने विषय काढला की निखिल शेठ, तुम्ही गाडी का घेत नाही, 4 व्हीलर तुम्ही घ्या एखादी. म्हणलं माझे आईबाबा पुण्यात राहतात, मी इथे मुंबईत काम करतोय. म्हणतो मी आणि इथे मुंबईत 4 व्हीलर का लागते आपल्याला, माझं जास्ती करून जे ट्रॅव्हल वगैरे आहे ते ट्रेनमधनं होतं, जवळपास कुठे जायचं असलं तर मोटरसायकलवर मी जाऊ शकतो, त्याच्यासाठी मला 4 व्हीलर घ्यायची गरज काय. ते म्हटलं नाही निखिल सर, आपण मॅनेजर लेवलला आहात, आपली स्टेटस असते एक प्रकारची. आता स्टेटस त्यांनी हा शब्द माझ्यासमोर काढल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला. म्हणतो आपण 4 व्हीलर फक्त स्टेटससाठी घेतो का, आपल्याला गरज असते म्हणून घेतो. सो हा माझा पहिला विचार. आणि जेव्हा त्यांनी हा विषय काढला तर सर्वात पहिले माझ्या डोक्यासमोर, माझ्या मनात जी चित्र निर्माण झालं ते म्हणजे वेस्टर्न मुंबई साईडला जो ट्रॅफिक वगैरे असतो, जे ट्रॅफिक जाम वगैरे होतात, सो ते चित्र आणि ती संकल्पना पहिल्या माझ्या मनात आली. मी एक गंमतशीर तुम्हाला प्रसंगही सांगतो. तर ऑफिसमध्ये दुसरं एक डिपार्टमेंट होतं, तर तिकडे 2 लेडीज होत्या, एक बॉस होती आणि एक सबऑर्डिनेट होती. सबऑर्डिनेटनी नवीन 4 व्हीलर घेतली, त्याच्यामुळे बॉसनी नवीन आणखीन चांगली 4 व्हीलर घेतली पुढच्या वर्षी. बॉसकडे 4 व्हीलर होती तरी सुद्धा तिने ती 4 व्हीलर विकली आणि आणखीन चांगली घेतली. का, तर तिची ज्युनियर 4 व्हीलर घेते म्हणून, स्टेटससाठी. आता आमच्या ऑफिसमध्ये पार्किंगचा नेहमी इश्यू असायचा. तेव्हा पार्किंगचा इश्यू म्हणजे एक तर ते कंपाऊंड लहान असायचं आणि अनेक लोक त्याच्यामध्ये 4 व्हीलर आणायचे. पार्किंगसाठी मारामारी वगैरे असायची. इव्हन लोकांना पास इश्यू करायचे, जे सोसायटी कंपाऊंडवाले ते पास इश्यू करायचे पार्किंगसाठी. तसं असताना सुद्धा लोकांना पार्किंगला जागा नाही मिळायची. आता अनेक लोक मी त्यातले ऑब्झर्व केले की जे गाडीमध्ये इतर कोणी नाहीये, ते गाडीमध्ये एकटेच आहेत, राहतात जवळ, ट्रेननी येऊ शकतात, पण तरी सुद्धा 4 व्हीलर कॅरी करणार आणि ऑफिसमध्ये येणार आणि 15 मिनिटं पार्किंग शोधत बसणार. आता एखाद्याला विचारलं भाई आपण राहतो कुठे वगैरे, बांद्र्याला, आणि ऑफिस कुठे, लोअर पर्यंत. म्हणतो जर तुम्ही ट्रेननी प्रवास केला असतात तर 15 मिनिटात तुमचा कम्युट पूर्ण झाला असतात. पण ट्रॅफिक मधनं तुम्ही 4 व्हीलर घेऊन तुम्ही जे येता ऑफिसला त्याच्यामध्ये तुमचे पाऊण तास जात आहेत. वरनं तुमचा 10-15 मिनिटाचा वेळ हा पार्किंग शोधण्यात जातोय, म्हणजे तुमचा 1 तास त्याच्यामध्ये वाया जातोय, जे मुळात तुम्हाला 15-20 मिनिटाच्या वर तुम्हाला वेळ खर्च करायची गरज नाही त्याच्यासाठी. पण फक्त 4 व्हीलर आणायची हाऊस, या कारणामुळे तुम्ही 4 व्हीलर घेऊन येताय. तुम्ही स्वतःची गैरसोय करताय, इतरांची पण गैरसोय करताय. खूप लॉजिकल वाटतं. आता मूलभूत प्रश्न आपण बघूया, स्टेटस. आता जेव्हा एखादा वेस्टर्न मुंबईला किंवा मुंबईत कुठेही तुम्ही म्हणा ट्रॅफिक जॅम मध्ये अडकतो, तेव्हा जो चालत जातो रस्त्यावरनं तो पण तुमच्याकडे बघून हसतो, जो सायकलवरनं जातो तो पण तुमच्याकडे बघून हसतो. तुमच्याकडे नॅनो असू दे का मर्सिडीज असू दे, पण तुम्ही त्याच ट्रॅफिक जॅम मध्ये अडकणार. नॅनोवाल्याला पण तेच मर्सिडीजवाला पण करणार, म्हणजे ह्याला कन्सेशन नाही त्याला कन्सेशन नाही असं काही नाही. आणि जो चालत जातोय तो तुमच्यापेक्षा वेळ पोहोचणार अशा वेळेला, आणि तो पण तुमच्याकडे बघून हसणार की बघा 10 मिनिटाचा प्रवास आहे, तुम्ही 10 मिनिटं ट्रॅफिक मध्ये अडकता आणि 10 मिनिटं चालत जातो आणि आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतोय. वरनं तुम्ही लोकांची गैरसोय, प्रदूषण, तुम्ही पेट्रोल खर्च करता, डिझेल खर्च करता. सो ह्या दृष्टिकोनातून पण आपण विचार करावा. आता सस्टेनेबिलिटी आणि ह्याच्याबद्दल जेवढं चाललेलं आहे, पण मुळात हे आपल्या बेसिक ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये बदल कोण आणणार, ते आपल्यालाच करायचंय. आता मी स्वतः एका गोष्टीचा निश्चय केलेला आहे. मला 2 किलोमीटरच्या आत कुठे जायचं असलं तर मी कंपल्सरी सायकल चालवतो. मला 2 किलोमीटरच्या पलीकडे त्याच्या पुढे मला जर कुठे जायचं असलं तर मग मी मोटरसायकल चालवतो, मोटरसायकलवरून जातो. आणि माझ्याबरोबर कमीत कमी जर 2 किंवा 3 लोक असतील तरच मी 4 व्हीलर बाहेर काढतो, त्याच्याशिवाय मी 4 व्हीलर बाहेर काढत नाही. हे मला आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं. मी हॉबी म्हणून लिखाण करतो. quora.com या वेबसाईटवरती मी लिहितो. निखिल चौधरी, NIKHILCHAUDHARI या नावाने तुम्ही मला सर्च करू शकता. माझी वेबसाईटही आहे theModerateIndian.com. आता मी हिंदू राष्ट्र, हिंदवी स्वराज्य आणि हिंदुत्व ह्याच्याबद्दल लिखाण करतो आणि एक प्रकारचा मी पॉलिटिकल अॅनालिस्टही आहे आणि माझे व्ह्यूज मी कोऱ्यावर वगैरे शेअर करतो. आता लोकांनी मला विचारलं की जी वेबसाईट बनवली आहे त्याचं theModerateIndian.com हे नाव का दिलंय तुम्ही? तुम्ही स्वतः राईट सेंटर आहात, राईट विंग तुम्ही लिहिता,
आणि मग तुम्ही मॉडरेट कसे काय झालात. पण मला या गोष्टीवरती एक एक्सप्लेनेशन द्यायचं आहे की आतापर्यंत आपण असं म्हणू शकतो की एक प्रकारची आपल्याकडची जी इकोसिस्टम होती ती एक लेफ्टिस्ट इकोसिस्टम होती आणि त्यांचे जे विचार होते तेच आतापर्यंत मॉडरेट असे समजले गेले. पण ही मला संकल्पना बदलायची आहे. जो लेफ्टिस्ट असतो तोच मॉडरेट असतो असं नाहीये, जो राईट विंगर आहे तोही मॉडरेट असू शकतो. आता जसं मी म्हणालो 80% हिंदू हे भारतात राहतात. आता तुम्ही कुठलाही देश घेतलात, आता जिकडे मेजॉरिटी असते त्याच्याप्रमाणे देश बनतो. आता चायना हा चिनी लोकांचा देश असतो, इंग्लंड हा ब्रिटिश लोकांचा देश असतो, इंग्लिश लोकांचा देश असतो, पोलंड हा पोलिश लोकांचा देश असतो. तसंच हिंदुस्थान हा हिंदू लोकांचा देश आहे आणि जिथे 80% हिंदू आहेत, सो अशा देशाला आपण हिंदुस्थान नाही म्हटलं किंवा आपण हिंदू राष्ट्र नाही म्हटलं तर आपण काय म्हणणार. आता जर मी हे एवढं स्पष्टपणे आपल्यासमोर मांडत आहे तर हे विचार हे मॉडरेटर्स आहेत का नाही. एका 80% हिंदू मेजॉरिटी कंट्रीला आपण हिंदू राष्ट्राचं नाही म्हटलं तर आपण काय म्हणणार, बरोबर ना. सो हे विचार जर मी असं बोललो तर मी एक्स्ट्रीमिस्ट होत नाही, पण ऑन द कॉन्ट्ररी मी जे काय लॉजिकल आहे, जे काय प्रॅक्टिकल आहे तेच बोलतोय आणि त्याच्याप्रमाणे माझे विचारही मॉडरेट आहेत असं मला वाटतं. हे विचार काही एक्स्ट्रीमिस्ट नक्की नाही आहेत. आणि जे सेक्युलर विचार असतात ते पण काही काही गोष्टींमध्ये लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमकडे जातात. पण हे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम वाले जे विचार असतात ते सुद्धा लोक रॅशनलाइज करतात आणि ते कसे मॉडरेट आहेत असं लोकांसमोर आणण्यात येतं. आता फॉर एक्झाम्पल अफजल गुरुला फाशी व्हायच्या आधी एक वृत्तपत्र आहे, ते लेफ्टिस्ट हे लेफ्ट सेंटर वृत्तपत्र म्हणून नोन आहे. ते आपण बॅलन्स किती लिहितो ह्याच्याबद्दल लोकांना सांगतात. पण अफजल गुरुची ते जवळपास आपण म्हणू शकतो त्यांनी पानभर लेख छापला होता अफजल गुरुच्या फाशीच्या आधी. आता हा जर एक मॉडरेट न्यूजपेपर आहे, स्वतः मॉडरेट म्हणून घेणारा न्यूजपेपर आहे, तो जर पानभर अफजल गुरुंची मुलाखत छापू शकतो तर बाबू बजरंगींची मुलाखत का नाही छापू शकत, बरोबर ना. सो ही एक प्रकारची हिपोक्रेसी आहे की व्हेर यू कन्सिडर दॅट ओनली लेफ्ट विंग आयडिओलॉजी इज मॉडरेट. अँड कोणी असं राईट सेंटर जरी बोललं, राईट विंग पण नाही, राईट सेंटर जरी म्हटलं, कोणी विचार वगैरे मांडले तरी सुद्धा त्या व्यक्तीला एक्स्ट्रीमिस्ट असं लेबल केला जातो. आता हे एक परसेप्शन लोकांचं मला दूर करायचं आहे म्हणून माझ्या वेबसाईटचं नाव themoderateindian.com असं मी दिलेलं आहे. सर्वांना धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. निखिल, अरे तू इतकं छान सांगितलंस. छोटे छोटेसे प्रश्न असतात की ते सगळ्याच लोकांच्या डोक्यात असतात पण ते आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण तू आज त्याची मुद्दाम ओळख करून दिली की ते प्रश्न तू काढले समोर, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलेलं आहे आणि त्यामुळेच आपले हे काही काही ना आज तू हे सांगितल्यामुळे 10 जणांना जर कळलं तर एक जण तरी त्यातला मार्गी लागेल की तुझे म्हणणं ऐकेल. त्यामुळे तू आज जे सांगितलंयस ते अतिशय उपयुक्त आहे आणि हे तू सांगितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.